पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. तिसरं प्रकरण, हिरवाईची आई. पहिल्या दिवशी येता येता त्या कोंबून भरलेल्या सबर्बन गाडीतून काही चुटपुरतं गाव दर्शन घडलं ते तेवढंच. त्यानंतर मात्र हॉस्पिटलच्या तटबंदीनी आमच्या दृष्टीला अगदी नजरबंदीत ठेवलं होतं. नव्या कर्मभूमीबद्दल कुतूहल उदंड होतं. अनायसे सक्तीची सुट्टी पण मिळाली आणि म्हणून त्या काळात रोज उन्ह कल्ल्यानंतर उकाडा जरा सुसह्य झाला की पायी पायी भटकून आम्ही जमेल तेवढा गाव पाहिला. हे आमचं गाव म्हणे एक जुनं पाणीदार ओयासिस होतं. शिवाय या गावाजवळच्या वाळूतून न रगडता तेलही गळत होतं. पण अक्षरशः सारी दुनिया से दूर असल्यामुळे समृद्धी, भरभराट यांचा अर्थच इथल्या माणसांना अद्याप उमगला नव्हता. अजूनही तो भटक्या बेदू अरबांचा अगदी साधा जुन्या अरबी वळणाचा गाव होता. आमच्या हॉस्पिटलच्या तटबंदीच्या बाहेर पडलं की पक्का रस्ता लागायचा. हा गावातला एकमेव रस्ता. आग्नेयेकडून गावात शिरून ईशान्येकडे कुवेतच्या दिशेने निघून जाई. हा एक हमरस्ता सोडला तर या गावात पक्क्या सडकाच नव्हत्या. या रस्त्यावरून गावाच्या दिशेला जाताना दोन्ही बाजूला पसरलेल्या वाळवंटात तुरळक बैठी किंवा एक मजली घरं दिसत. त्या भुऱ्या घरांच्या विखुरणीमध्ये उठून दिसणारं एक ओबडधोबडच पण दुमजली चुन्याने माखलेलं पांढरं घर होतं. तिथे आमच्या हॉस्पिटल मधले बरेच डॉक्टर राहत होते. ते ऐटीनी त्याला व्हाईट हाऊस म्हणत. तिथलं सरकार घर बांधायला पैशाची खिरापत वाटतं आणि म्हणून स्थानिक लोकांनी मन मानेल तिथे घरं बांधली होती. टाउन प्लॅनिंग ही कल्पनाच नव्हती कुणाला. या सगळ्या घरांच्या मधून नागमोडी वाळू वाटा जात. सौदीच्या मोठाल्या उंचाड्या गाड्यांच्या थोरल्या चाकांनी या वाटांच्या वाळूमध्ये खोल दुहेरी चर पडत आणि भारतीयांच्या लहान खुजा गाड्यांची चाकं त्या थोर चाकोरीमध्ये फसत. आता मधला वाळूचा उंचवटा गाडीच्या पोटाला खाजवी आणि करवडे. त्याबद्दलच्या काही कथा आम्ही त्या 1-2 दिवसामध्येच ऐकल्या होत्या. पक्की बांधलेली घरं परदेशी माणसांना भाड्याने द्यायची आणि पुन्हा आपल्या तंबू, शेळ्या मेंढ्यांच्या कुशीत मोठ्या खुशीमध्ये इथले स्थानिक बेदू राहायचे. परदेशी माणसं म्हणजे आपल्या सरकारनी आपल्या दिमतीला आणलेले नोकर, हीच इथली एकंदरीत भावना होती. आणि त्यामुळे त्यांना राहायला द्यायला म्हणून बांधलेली सगळी घरं अगदी वेडीवाकडी. रंग वाळूचा, मातकट किंवा हिरवागार आणि नाहीतर झगझगीत निळा असा भन्नाट. गावात फिरताना असल्या दिव्य हिरवाई निळाईवर नजर अडखळत होती. या सगळ्या घरांभोवती उंच भिंतीची तटबंदी होती. क्वचित या भिंतीला एखादा मरतुकडा वेल चढवलेला दिसे. अपेक्षेप्रमाणे घरांच्या खिडक्या सतत बंदच असायच्या. या घरांची संख्या आणि दाटी गावाच्या दिशेने हळूहळू वाढत गेली होती. मध्येच एखादं मोजून मापून बांधलेलं सुबक घर दिसत असे. अशा घरांची कांती सुद्धा गुळगुळीत साईच्या रंगाची होती. धाब्याला शोभेची कौलारू झालर होती. खिडक्यांवर नक्षीच्या जाळीचा घुंगट होता. या घरंदाज बंगलीत खुद्द आमचे मालकच राहत होते. आम्हा परदेशी जनसामान्यात अशा घरांचा अदबिनी राजवाडा असा उल्लेख केला जाई. हे मालक राजे बहुधा उच्चभ्रू, सुसंस्कृत अरब असायचे. त्यांच्यातल्या काही जणांच्या तसल्या राजमहालात आम्ही आमंत्रित म्हणून पायाची वाळू झाडली सुद्धा. पण एरवी मात्र आम्ही त्यांच्यापासून अगदी अदबिनी थोडं अंतर राखूनच वावरलो. कारण त्यांची संस्कृती आम्हाला नवी होती. आमच्या हातून अजाणता काही आगळीक झाली असती तर मोठीच आफत ओढवली असती. हार इबन बोसाईस या प्रतिष्ठित मध्यवर्ती मोहल्ल्यात असे 7-8 राजवाडे एकमेकांना लपटून पण शिस्तीत एका सरळ रांगेत उभे होते. त्यांच्या भोवतीची तटबंदी आणखी उंच होती आणि विशेष म्हणजे त्या भिंतीवरून एखाद्या तरी मोठ्या झाडाचा शेंडा डोकावून बघत होता. म्हणजे एखादं झाड होतं. रस्त्यालगत अधेमध्ये पेट्रोल पंप होते. त्याशिवाय तसेच दिसणारे दुसरेही पंप होते. ते पाणवठे होते. त्यांच्या नळातून पिण्याचं पाणी वाहत असे. आमच्या घरच्या नळाचं पाणी वज्राहून कठीण होतं. ते प्यायल्याने म्हणे मुतखडे होतात अशी वदंताई होती आणि म्हणून लोक हे प्यायचं पाणी गॅलनमधून विकत घेत असत.
अळकुड्यांपासून पायातल्या जोड्यांपासून अगदी कानातल्या कुड्यांपर्यंत सरसकट सगळा माल एकाच छपराखाली जवळजवळ एकाच किमतीला विकणारी 3-4 दुकानं गावाकडे जाणाऱ्या वाटेवर या रस्त्याला लागून होती. त्यांना नावही पांडा म्हणजे अरबी लिपीमध्ये बांडा, अल अझीझिया अशी दम्माम, रियाजच्या नावाजलेल्या सुपर मार्केटावरून दिलेली होती. पण प्रत्यक्षात मात्र ते सारे बकाले म्हणजे अरबीत बकाला म्हणजे सुपर मार्केट म्हणजे बकाल खोकेच होते. त्यांच्या आसपास किरकोळ आणि कळकट्ट खाण्याची दुकानं पण होती. तेही असेच खोके. तिथे कोंबड्या कबाबांखेरीज काही मिळत नव्हतं. अंधार पडल्यानंतर या दुकानांच्या भगभगीत उजेडामध्ये रस्ता दिसायचा. दिव्याचे खांब नव्हतेच. आणखी भरीला भर म्हणून वाटेत अडखळून पडायला व्हावं असे कसल्या तरी खुणेसाठी ठोकलेले पाऊलभर खुंट मात्र रस्त्याच्या कडेला जिथे तिथे होते. त्याशिवाय मशिदी तर होत्याच. या मशिदी अगदी लहानशा, मातकट, साध्या होत्या. त्यांना एकच कर्णेदार मिनार होता. त्यांच्या आत किंवा कधी शेजारी बाहेर हातपाय धुण्यासाठी मोरी असे. प्रार्थनेपूर्वी गुडघ्यापर्यंत पाय आणि कोपरापासून हात धुवायला तिथे गर्दी उसळे. या एक कानवाल्या मशिदी एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर होत्या आणि त्यामुळे वेगवेगळ्या मशिदींच्या हाकाऱ्यांचा एकत्रित बहुलयी बहुसुरी असा दैवी स्टिरिओ इफेक्ट तयार होत असे. घरांची दाटी वाढून त्यांचे पुंजके एकमेकाला चिकटले आणि त्यांच्यातून जाणाऱ्या वळणदार वाळूवाटा अधिक अंधारात खोलवर दिसेनाशा व्हायला लागल्या की आपण मुख्य गावात पोचलो असं समजायचं. या मुख्य गावातल्या प्रशस्त मध्यवर्ती चौकात शुक्रवारचा मोठा बाजार भरे आणि त्या चौकाकडून निघणाऱ्या 10-12 गल्ली बोळातून गावाचा बाकीचा व्यापार उदीम चाले. हॉटेलमध्ये राहायची कल्पना त्या गावात पोचलीच नव्हती. मग तशा इमारती तरी कुठून असणार? खानावळी होत्या, त्यांची एक सलग गल्लीच होती. ती मात्र मधल्या चौकापासून जरा दूर होती. पोस्टाची गल्ली सुद्धा शालीनपणे गजबजाटापासून दूर नांदत होती. गावातल्या वाळूवाटांवरून अगडबंब मोटार गाड्या तुफान वेगाने फिरत. अपघात तर नेहमीच होते, पण त्या अतिविशाल वाहनांना सुद्धा मोकळ्या वाळवंटाचीच ओढ अधिक आणि त्यामुळे भर गावामध्ये सुद्धा ट्रॅफिक जॅम मात्र कधी होत नसे. या गल्ल्यांमध्ये पांढरा किंवा करडा पायघोळ जगा घातलेले आणि डोक्यावर चौकडीचा रुमाल बांधलेले सौदी पुरुष फिरताना दिसत. तरुण सौदी अंगाने शिडशिडीत आणि त्यांची चालही तरतरीत. कधी कधी एखाद्या बरोबर एखादी पडदानशीन स्त्री दिसे, पण ती त्याची आई की बायको हे निव्वळ त्या दोघांच्या चालीवरूनच लक्षात येत असे. काही ठिकाणी मुलं टिक्कर म्हणजे हॉपस्कॉच किंवा गोट्या खेळताना दिसत. काही मुलं जुन्या चाकाच्या रिंगणामध्ये काठी अडकवून ते चाक खणगरगर खंडखंड असं दौडवत मागून धावत जात. शिवाय या बोळामधून गलेलठ्ठ मांजरी उकिड्यावरचे सामिष घास शोधत हिंडत जात, पण फटके कुत्रे मात्र कुठे दिसत नव्हते. मुख्य चौकाला लागून गावातली मोठी मशीद, धार्मिक शिक्षण देणारी शाळा आणि बाकीच्या सरकारी इमारती होत्या. गावच्या अमीराचं प्रासादासारखं प्रशस्त आणि देखणं घर पण तिथेच मशिदीला लागून होतं आणि त्याच्या आणि मशिदीच्या लगतच्या भिंतींना समोरासमोर दारं होती. त्यामुळे मशिदीत जाण्यासाठी अमीराला किंवा त्याच्या मित्रांना रस्त्यावर किंवा चौकात जावं लागत नसे. गावातल्या इतरही जणांना हा मोठा सोयीचा आणि बहुमानाचा हिरवा वाटे. उम्मखदरा गावात धर्माचा बाऊ नव्हता. तिथली मुख्य वस्ती बेदूंची म्हणजे भटक्या अरबांची होती. ही रानपाखरांसारखी स्वच्छंद माणसं. वाळूच्या अथांगात त्यांच्या जगण्याला कसलीही चौकट नव्हती. रक्ताच्या नात्यापुरतं कसलंही बंधन त्यांनी अद्याप जुमानलेलं नव्हतं. ते इस्लामला धर्म मानत होते, पण धर्म ही त्यांच्या अंगवळणी पडलेली सवय. रोजच्या भटकंतीत जाता जाता जमेल तेवढा धर्म पाळावा एवढीच त्यांची स्वतःकडून अपेक्षा होती. अशा नाठाळ वळूंना धर्माच्या खोड्यात अडकवून त्यांचे सौदी नागरिक बनवायचं अवघड काम मुतव्व्यांवर म्हणजे धर्माच्या पोलिसांवर सोपवलेलं होतं. त्या काळात तर कुणालाही 24 तास आपल्या अटकेत ठेवून मग नेहमीच्या पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा हक्क सुद्धा त्यांना होता. दिवसातून 5 वेळा मस्तक घासून प्रार्थना करणं ही धर्माची शिस्त. अवखळ बेदू त्यामध्ये टंगळबंगळ करायचे. मग त्यांना मुतव्वे छडी उगारून मशिदीच्या दिशेने हाकारत नाहीत. इथल्या धनगरणी रंगीबेरंगी मुंडाशी बांधून
सरपणाचे अवजड भारे वाहून नेत असत. डोक्यावरचं ओझं सावरता सावरता माथ्यावरचा अबाया कधी कधी ढळतही असे. अशा प्रत्येक बेसावत क्षणी तो टिपायला मुत्तव्यांचे दंडुके दबा धरून बसलेले असायचे. या दंडुकेशाहीत सौदी काय भारतीय काय असा सापत्न भाव नसायचा. मुखर्जीबाईंच्या माथ्यावरच्या रुमाल सगळे केस झाकलत नव्हता म्हणून भर बाजारात त्यांच्या डोक्यावर छडी बसली होती. काम सुरू झाल्यानंतर मला आठवड्यातनं एकदा दोनदा त्या वाळवंटातल्या दूर दूरच्या दवाखान्यांना जायला लागायचं. त्या वाटेवर मला बरंच काही बघायला मिळे. एखादी अनुभवी पाकिस्तानी नर्स किंवा इजिप्शियन डॉक्टरांबरोबर असली तर मग काय माहितीची जादुई पोतडीच उघडली जाईल. गावाबाहेर मात्र नजरेच्या टप्प्यात सगळीकडे वाळूच वाळू. त्या बिन चेहऱ्याच्या वाळवंटात इथे तिथे विखुरलेली खजुरीची तुरळक झिपरी झाडं आणि जमिनीलगतची खुरटी झुडपं इतकाच काय तो नजरेला हिरवा आधार होता. ती झुडपं बिनपाण्याची असल्यामुळे बिनपानांची आणि मावसल हिरव्या देठांची असायची. त्यांना ऑक्टोबरच्या सुमाराला सुंदर रंगीबेरंगी फुलं येत. त्यांचं फार जवळून कौतुक करायला जाणं अगदी धोक्याचं होतं. हो, त्यांच्या बुडाशी विंचू आणि सापाची बिळं सर्रास असत. कित्येकदा अनेक सापांच्या भल्या थोरल्या गुंत्याचं बेंडोळं वाटेतच पडलेलं दिसायचं. वाळूतून मध्येच मोठमोठाले किडे वर येत असत. अहो, एक दोन नाही, चांगले 40-50 किडे. कसले छोट्या पक्ष्याएवढे मोठमोठे आणि काळे कुळकुळीत. शिवाय वाळू माशा असत. त्या चावल्या की मानेवर तोंडावर जखम होई आणि ती भरून आली तरी वन जन्मभर राही. या खुरट्या झाडांच्या खाणाखुणा फारशा कामाच्या नसत. नवखा माणूस वाळवंटात घुसला की हमखास वाट चुकून भटकतच राहायचा. असे भुले भटके सर्पदंशाने मेले नाहीत तर उन्हाळ्यामध्ये उष्माघाताने आणि हिवाळ्यामध्ये गारठून मरायचे. अजूनही मरतात. या झुडपांच्या लहान मोठ्या उंचवट्यांच्या वटल्या खजुरांच्या शिरा वेगळ्या धडांच्या वाळवंटाच्या मध्यावर जगापासून दूर तप करणाऱ्या बाभळींच्या अशा खुणा आमच्या नजरांना नगण्य वाटत. पण बेदूना मात्र त्या एका कटाक्षात उमजत आणि त्यांच्या ध्यानातही पक्क्या राहत. त्यांना जन्मापासून वाळवंट निरखायचीच सवय होती. रानातल्या प्राण्यांना जसा इकडची फांदी तिकडे झाल्याचा फरक जाणवतो तसाच वाळूच्या पसाऱ्यातला सूक्ष्म बदल या बेदूना चटकन समजे आणि म्हणूनच हमरस्ता सोडून 50-50 मैल वाळवंटात घुसणाऱ्या आमच्या गाडीचा ड्रायव्हर नेहमी बेदूच असायचा. आमचे बहुतेक पेशंट बिलवर म्हणजे वाळवंटात राहणारे होते. या वाळवंटामध्ये ठिकठिकाणी वाळूच्याच रंगाचे एकाकी तंबू असायचे. तंबूच्या आजूबाजूला वाळूतून हुडकून काढून खुरटं गवत सतत चालणाऱ्या खालमुंडी मेंढ्या आणि जबाबदारीने माना उंचावलेले क्षितिजधुंडी उंट असायचे. काही उंट वाळूच्या रंगाचे, काही काळे तर काही गडद खजुरी रंगाचे. एखाद दुसरं आत्मसंतुष्ट गाढवही असायचं. हे गाव बघताना आमची दृष्टी हिजरीच्या 15व्या शतकामध्ये हरवून जात असे. तिला ठेच लागे ती 20व्या शतकातल्या अद्यावत ट्रक्सची. प्रत्येक तंबू मागे सामानाने लादलेला असा एखादा तरी यांत्रिक घोडा उभा असेच. तंबूच्या आसपास सतत काम करणाऱ्या वटल्या झुडपांच्या सरपणाचे जड भारे लिलया उचलून ट्रकमध्ये भरणाऱ्या, खोल विहिरीतून पाणी शेंदून काढणाऱ्या अवगुंठीत बायका सुद्धा दिसत. त्यांच्या रंगीबेरंगी झग्यांवरून जाड लोकरीचं किंवा कातडी इरलं पांघरून घेत. वाळवंटाच्या पोटात खोल वर श्रमणाऱ्या त्या बेदू बायकांच्या डोक्याभोवती मुंडाशासारखे बहुरंगी पिळाचे वेढे असत. सरपणाचे भारे, पाण्याच्या घागरी डोक्यावरून दूर दूर वाहून न्यायला ती चुंबळ फारच कामाची होई. त्या बायकांच्या चेहऱ्यावर दाट गोंधवण असे. ते रंगाचं आवरण पुरेसं होईल म्हणून की काय कष्टाची कामं करताना त्या बायका तोंड झाकत नसत. वाळवंटातल्या एकांतांनी त्यांना ते स्वातंत्र्य दिलेलं होतं. पण कुणाची चाहूल लागली की त्या पटकन नकाब तोंडावर ओढून घेत आणि चिमुरड्या मुली सुद्धा अंगभर काळा करडा बुरखा पांघरूनच उंदडत. काही तंबूंच्या बाहेर बेदू पुरुष हुक्का ओढत कॉफी घोटत बसलेले दिसत. इथले पुरुष तोब नावाचा पांढरा किंवा काळा करडा लांब हाताचा पायघोळ अंगरखा घालत. हिवाळ्यामध्ये तर छातीपाशी सदरा, त्यावर आणखी एक जाडसर कपडा, त्यावर तोब, त्यावर बिश्त नावाचं एक जाड लोकरीचं इरलं अशी एकावर एक आवरणं चढत आणि भरीत भर म्हणून एक कोटासारखा प्रकार असे. तो अंगातला 5वा कपडा
म्हणून त्याचं नाव खमीस म्हणजे 5वा. हॉस्पिटलमध्ये पेशंटांना तपासण्यापूर्वी ती सगळी सालं सोलून काढावी लागत. त्यावेळी खोलीमध्ये मेंढ्या बकऱ्याच्या दर्पाचे भपकारे मारत. मग दरवेळी बर्द वाजीद बिलवर थंडी फार वाळवंटात असं समर्थन दिलं जाय. तिथले पुरुष उन्हाळ्यामध्ये पातळ धोतरा आणि हिवाळ्यात जाडसर शुमाग नावाचा मंदिर किंवा रुमाल डोक्याभोवती गुंडाळत. आणि वाळूच्या वादळात तर काय ते संपूर्ण तोंड सुद्धा रुमालाच्या सोग्याने झाकून घेत. तो रुमाल सुळसुळू नये म्हणून त्याखाली डोक्यावर बसणारी एक तगिया नावाची एक छोटी टोपी असे. आणि तो रुमाल अगल नावाच्या जाड कड्याने डोक्यावर अगदी गच्च बसवलेला असे. खरं तर ते अगल नावाचं कडं वेगळ्याच कामाचं होतं. रात्रीच्या वेळी मालक झोपला की पाळीव उंट भटकत जात आणि ते हरवत. ते असे भटकू नयेत म्हणून त्यांच्या पुढच्या पायात रात्री एक लोकरीची अंगठ्या एवढी जाड काळी दोरी अडकवली जाई. ही दोरी म्हणजे अगल. दिवसा त्या दोरीचे 2 वेढे मालक आपल्या डोक्यावर चुमडीसारखे ठेवत असे आणि उंटा मागून जाणं ज्यांचं काम नव्हतं अशा प्रस्थापितांना अगलशीही काम नव्हतं. राजा अब्दुल अझीजने या 2 वेढ्यांच्या कड्यामध्ये तार गुंफली आणि उंटपाळाच्या राजाला शोभेल असा आणि धर्माच्या चौकटीत बसणारा राजमुकुट बनवला. तिथून पुढे अगलला सर्वत्र शिरोधार्य मानलं गेलं. त्याच्या किमतीही वाढत गेल्या. आता ती महागडी फॅशन सर्वसामान्यांच्या डोक्यावर बसली. अशी सगळी झाक पाक समजून घेताना मनाचं पाऊल अडखळलं ते बेदू पादत रानात. भाजणारी वाळू, चावणारे साप विंचू, बोचणारे काटे या सगळ्यांमधून कोसांचे पल्ले तुडवणारी तिथली पावलं. ती झाकायचं ना रूढीला सुचलं ना धर्माला. बेदू मुलं अनवाणी दुडदुडत. बायका कधी पाताण घालत तर कधी नाही. पुरुष चपला वापरत. आपल्या कोल्हापुरी चपलांसारख्या चामड्याच्या अंगठाल वादीवाल्या शिवलेल्या चपला असत त्या. जरा फताड्या दिसत. शिवणीच्या जाड दोऱ्याने त्यावर नक्षीकाम केलेलं असे. पेट्रोलच्या कृपेने बेदूंच्या खिशामध्ये पण पैसा खुळखुळायला लागला आणि म्हणून मग ते महागडे मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची नावं मिरवणारे जोडे विकत घ्यायला लागले. त्यात पाय घुसवताना मात्र त्यांनी त्या उंची जोड्याच्या मागच्या भागाची पाश्चात्य उंची आपल्या दणकट अरबी टाचेखाली नमवून सपाट केली आणि त्या शूची सपात केली. शिवलेली देशी चप्पल असो किंवा चेपलेला परदेशी जुता, ते बेदू पुरुषोत्तम जरासे पुढे झुकून पायताण ओढत ओढत जमिनीवर फर्र फट्ट असा बेफिकीर आवाज करत करत चालत जात. उम्मखद्राच्या हॉस्पिटलच्या फरसबंद कॉरिडॉर्समध्ये हे फर्र फट्ट सतत कानाला फटकारत असे आणि त्यामुळे अरबीमध्ये फरफट शब्द नाही हे समजल्यावर अपेक्षाभंग झाला. मग असं लक्षात आलं की त्या भाषेनी मूळ धरलं ते वाळवंटात. तिचा कठोर दगडी फरशीशी संबंध आत्ता आला. वाळूमध्ये पाऊल उचलून टाकण्यापेक्षा तिथल्या घोरपडी साप यांच्यासारखं सरपटत नेलं तर अधिक वेगाने चालता येईल. आणि भुरूभुरू वाळूमध्ये असं भरभर चालणाऱ्या जोड्या चपलांचा सुर 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 असा आवाज येईल. बेदूंच्या अरबीमध्ये घाईला सुरा आणि चला चला लवकर लवकर चला असं म्हटलं तर सुरा सुरा असं जे चपखल शब्दप्रयोग आहेत ते बहुधा चप्पलजन्य असावेत. पुरुषांनी दागिने घालणं तिथल्या धर्माला मान्य नव्हतं आणि म्हणून तर राजमालकावर सुद्धा मुकुटाऐवजी अगल चढलं. पुरुषांचं आभूषण म्हणता येईल ते जंबी आला. तो छोटा खंजीर कमरेला एका बाजूला म्हणजे जंब म्हणजे बाजू खोचलेला असायचा. घोड्यावर उंटावर स्वार झाल्यानंतर त्याचं टोक स्वाराला टोचू नये म्हणून त्याचं नक्षीदार शोभिवंत म्यान इंग्रजी जे सारखं वळलेलं असे. गावामध्ये अरबी शाळा होत्या. मुलींच्या वेगळ्या मुलांच्या वेगळ्या. मूल शाळेला जायला लागलं की शाबासकी खातर सरकार त्यांच्या आईबापांना दरमहा शाळा भत्ता देई. पण मुलाला शाळेत नियमित पाठवायचं तर नित्याची मुसाफिरी सोडून गावात एका जागी टिकून राहायला हवं. ते पुऱ्या बेजू जमातीलाच मंजूर नव्हतं ना. त्यामुळे ती मुलं तशीच वाळवंटामध्ये मोकाट हुंदडत मोठी होत. त्यांच्या शेळ्या मेंढ्या उंट हेच त्यांचे जिवलग मित्र. त्यांच्याबद्दल बोलताना चेहऱ्यावरून कौतुक ओसंडे. गहीवरून माना डोलावत
गणस गणम गणम म्हणजे मेंढ्या मेंढ्या, किंवा जमल जमल म्हणजे उंट उंट, असे लाडाचे हेल निघत. अनंत वाळवंट आणि त्यात उत्पन्न होणारा सगळा सजीव निर्जीव माल ही त्यांची मिरास होती. आयुष्यभर मेंढपाळ म्हणून भटकत राहणं हा त्यांचा पिढीजात हक्क होता. तेच त्यांचं आवडतं काम होतं आणि त्याचा त्यांना अभिमानही होता. त्यातली वणवण आणि काबाड कष्ट त्यांना जाणवत सुद्धा नव्हते. बाकी दुनियेमध्ये टोळधाड आली की पिकांची नासाडी होणार म्हणून लोक हवालदिल होतात. पण वाळवंटामध्ये जिथे शेतीच नव्हती, पिकांचं कोणाला स्वप्नही कधी पडलं नव्हतं, तिथे टोळांची टोळकी गेली उडत असं म्हणायला काही हरकत नव्हती. पण ते टोळ इथल्या मुलांच्या स्वप्नात येत असत. अहो, टोळधाड आली की हजारो लाखो टोळांनी रस्ते, जमीन, वाळू सगळं काही आच्छादून जाईल. दिवसा ते इथे तिथे उडतात. भर दुपारी अंधारून येईल. पण ते रातांधळे असत. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत त्यांना उडायची हिंमतच होत नसे. बेदू मुलांना हे पक्क ठाऊक होतं. टोळधाड आली की ती भल्या पहाटे उठून चुलाण पेटवीत. त्यात आधणाला पाण्याचा एक मोठा टोप चढे आणि मग मुलांची आपसात स्पर्धा सुरू होईल. सर्वात अधिक टोळ कोण पकडतो ते पाहू. मग ते अविचल अचेतन होऊन जमिनीवर अंथरूण पडलेल्या टोळांच्या मुठीच्या मुठीवरून झोळ्यामध्ये कोंबल्या जात आणि त्या सगळ्या झोळ्या त्या सामायिक टोपातल्या आधणामध्ये उपड्या केल्या जात. अहो, भुईमुगाच्या शेंगांसारखे टोळ उकडायला पडत. भुरकट मातकट टोळ व्यवस्थित शिजले की लाल बुंद होत. आता कमीत कमी वेळात जास्तीत जास्त टोळ कोण सोलून खातो याची चुरस लागे. त्यात शर्यत कोणी जिंकला की तोवर सगळ्या बाळ गोपाळांची पोट त्या देवाघरच्या आकाशातून बरसलेल्या लाल सुटूक हाय प्रोटीन खाऊनी टोळ टुंब झालेली असत. उन्हाळ्यामध्ये रणरणत ऊन उम्म खदराला भाजून काढी. भणभणत्या वाऱ्यामुळे सतत वावटळी भिरभरत राहत. आपल्याकडच्या खेड्यांना शेणामातीचा, सांडपाण्याचा, जळत्या सरपण पाचोळ्याचा असा एक संमिश्र वास येतो. उम्मखद्राच्या हवेला तिच्यावर कायम स्वार झालेल्या कोरड्या वाळूचा वास येईल. त्याला मेंढ्यांच्या दर्पाची फोडणी असे. तिथला हिवाळाही कडक. जमिनीवर बर्फाचा कुरुम कुरुम थर बसण्या इतका. त्यात आठवडाभर का होईना वरून गारढोण पाऊस कोसळे. चांगल्या बोरा एवढ्या गारा सुद्धा पडत. बेदू त्या सगळ्याचं प्रेमाने स्वागत करीत. जो विहार, हवा गरम आहे. धुराप कतीरा ल्योम, आज धुराळा बराच आहे. वै वाजिद बिलवर, वाळवंटात थंडी फार आहे, असं तोंडाने म्हणताना चेहऱ्यावर एक उशाळ हसू असे. जणू काही त्यांचे स्वतःचेच दोष होते. ती खेडवळ माणसं स्वतःला तिथल्या निसर्गाशी एकरूप समजत होती. 4 भिंतींमधल्या बंदिस्त शाळेमध्ये रोजच्या रोज जायचं तर या निसर्गाची फारकत होणारच आणि ती त्यांना सहन होणं शक्यच नव्हतं. यांना त्या निमित्ताने सरकार बेदूंना आणि गावकऱ्यांना पैसे देतच होतं. नव्या नव्या सुधारणांनी त्यांचा लाड पुरवत होतं. पण फायदे तोटे समजावून सांगत नव्हतं. प्रत्येक नव्या सुधारणेची त्यांना ठेच लागे, त्यांना भीती वाटे. तिचा फायदा समजावून सांगितला तरी काही दिवस तिच्या विरोधामध्ये आडमुठेपणा चालेच. आणि मग एकदा का तिची थोरवी पटली की मग मात्र अबिब्रा, मला इंजेक्शन हवं, सव्वी अशावती, माझा एक्सरे काढ ग, असे नवे सट्ट चालत. प्रत्येक नवी गोष्ट कशासाठी चांगली आहे आणि ती कुठे धोक्याची ठरेल हे त्यांच्या ध्यानात आणून देताना आम्हा नवशिक्यांच्या अरबीची कसोटीच पाहिली जाईल. या माणसांच्या वागण्यामध्ये फाटे आडवळणं अजिबात नव्हती. सगळं सरधोपट असायचं. ती फणसासारखी वरून काटेरी आणि आतून गोड होती. सलामीला खणखणीत भांडत, अगदी हमरी तुमरीवर येत आणि मग स्वतःच नंतर मवाळपणाने वागत. मग आमच्या घरादाराची, नात्या गोत्यांची चौकशी पण करत. वयपरत्वे सुकलेल्या खारकेसारख्या म्हाताऱ्या पाठीवरून मायेने हात फिरवत हळूच विचारत, की बारीक आहेस ग तू, नवऱ्याला हाडं खुपत नाहीत का तुझी? किंवा अजून एखादं मूल झालं तुला तर काय बिनसेल का? एखादा मध्यम वयाचा खडबडीत दाढीवाला यांना अगत्याने म्हणे, अजून उंटाचं दूध प्यायला नाही का मिळालं तुम्हाला? मी आणून देतो हा. आणि एखादी निरागस नवथर मुलगी माझा हात धरून लाजत आर्जव करी, तू आणि तुझा नवरा दोघंही मला आवडता, मला सवत करून घे ना. इसवी सनाच्या 7व्या शतकात
बेदूंची जी राहणी आणि मानसिकता होती तिच्यात 20व्या शतकापर्यंत म्हणजे हिजरी सणाच्या 15व्या शतकापर्यंत कसलीही भेसळ झाली नव्हती. त्या बेदूंशी आमची सलगी झाली. त्यांच्यावर एकाएकी होणारं 20व्या शतकाचं वावटळी आक्रमण, त्याची त्यांना वाटणारी भीती, नवलाई आणि त्यांचा उडणारा शहामृगी गोंधळ हे सगळं त्यांच्याच जुन्या नजरेतनं बघता आलं. या जुन्या नव्याच्या धडपडीत आमचा 20व्या शतकातला मुंबईकरी पाय त्या 15व्या शतकातल्या सौदी वाळूत कसा रुतला, त्या हिरवाईच्या आईच्या कुशीत आम्ही कधी आणि कसे विसावलो ते कळलंही नाही. आपण इथे कसे राहणार हा विचार मनाला कधी शिवलाच नाही. आम्ही तिथलेच झालो. प्रकरण समाप्त.